भाव तोची देव. विश्वनिर्मितीचे गूढ माणसाला अजून उलगडले नाही. मानवी जीवनाचे भरजरी वस्त्र विणणाऱ्या विणकराचे हात अजून कोणी पाहिले नाहीत. जे आस्तिक आहेत ते परमेश्वराची संकल्पना मानतात, त्याच्या शक्तीला शरण जातात, त्याची पूजा करतात. भावना व्यक्त करण्यासाठी व्यक्ती हवी म्हणून मूर्ती करतात. माणसागणित वेगवेगळ्या मूर्तीपूजेचे प्रकार आले, पंथ निर्माण झाले, धर्म निर्माण झाले, कर्मकांडे आली. ही पाळणे म्हणजेच देवपूजा असे समीकरण सर्वसामान्य जनतेच्या मनात दृढ झाले. कर्मठपणा आला, इथेच गफलत झाली. संत म्हणतात, विश्वाच्या निर्मितीमागे, हा अफाट गाडा चालवण्यामागे अव्यक्त शक्ती म्हणजेच ईश्वर. तो अनादी आहे, अनंत आहे. या परमेश्वराची एकरूप होण्याची इच्छा म्हणजेच भक्ती, आणि निखळ भक्ती हीच देवाला प्रिय. म्हणतात ना, नाही निर्मळ मन काय करील साबण. आपण सर्वसामान्य माणसे भाव तेथे देव असं म्हणतो, आणि अध्यात्मात पुढे गेलेली माणसं भाव तोची देव असं म्हणतात. तुम्ही ज्याप्रमाणे देवाची भक्ती कराल त्याप्रमाणे तो तुम्हाला भेटेल. सगुण आणि निर्गुण असे भक्तीचे दोन मार्ग. मूर्तीपूजा ही सगुण भक्ती, सामान्य माणसाचा हाच मार्ग. पण संत नामदेवांसारखे म्हणतात की ज्यांनी सृष्टी निर्माण केली तो तिच्यातच भरून राहिला आहे. ईश्वराशी एकरूप होणे म्हणजेच या चराचराशी एकरूप होणे. अशा लोकांना सगुण भक्तीची गरजच पडत नाही. त्यांची भक्ती ही निर्गुण निराकार असूनही उच्च पातळीची असते. सर्व प्राणीमात्रात त्यांना देव दिसतो, जसा ज्ञानेश्वरांना रेड्यातही दिसला. कर्मयोगी संतांना तर त्यांच्या कर्मातच देव दिसायचा. संत गाडगे महाराज, आचार्य विनोबा भावे हे काम करण्याला देव मानायचे. कामामध्ये सदाचार हीच त्यांची पूजा. तुमचं काम, कर्तव्य पार पडणे ही सुद्धा देवाचीच उपासना. केवढा हा उदात्त विचार. गुरुचं प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार नाही हे पाहून एकलव्याने द्रोणाचार्यांचा पुतळा उभा करून अर्जुनाच्या तोडीची धनुर्विद्या संपादन केली. त्याचा मार्ग वेगळा असला तरी विद्या तीच होती. त्याचप्रमाणे प्रत्येकाला भक्तीचा मार्ग जरी वेगवेगळा असला तरी त्यामागचा प्रामाणिकपणा आणि भावनिकता जर तीच असेल तर ईश्वराचा साक्षात्कार देखील तितक्याच उत्कटतेने झाल्याशिवाय राहणार नाही. खरा देव त्यानेच प्रसन्न होतो. धन्यवाद.